श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही तुमच्या घरातील धनवृद्धीसाठी दररोज या 3 स्तोत्रांचे पठण नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या समस्या 100% कमी होतीलच. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या आयुष्यात पैशांची अडचण, कर्ज, व्यवसायामध्ये नुकसान, घरात आर्थिक तणाव या सगळ्या समस्या आपण अनुभवत असतो. पण स्वामी समर्थांनी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्गसुद्धा आपल्याला सांगितलेला आहे. फक्त दररोज 3 स्तोत्रांचे मनापासून पठण करायचे आहे आणि तुम्ही ते करा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा बदल होतो. पहिलं म्हणजे श्रद्धा आणि नियम. स्तोत्र म्हणण्यापूर्वी काही नियम तुम्ही नक्कीच पाळा. सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा. देवासमोर बसून दीप लावा. मन तुमचं खूप शांत ठेवा. श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जिथे श्रद्धा आहे तिथेच देवाची कृपा सुद्धा आहे. पहिला स्तोत्र कोणता आहे तर श्री स्वामी समर्थ मंत्र. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. हे मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणा, ते पण एकदम शांत आवाजामध्ये. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. तर याचा आपल्याला फायदा काय होतो तर आपले मन जर विचलित असेल तर ते पूर्णपणे शांत होते. नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातली दूर होते आणि पैशांचे अडथळे सुद्धा कमी होतात. दुसरा स्तोत्र आहे दत्त भवन्नी. जय देव दत्त प्रभो. दत्त भवन्नी हे अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे बरं का. हे म्हणल्याने कर्ज कमी होते, व्यवसाय वाढतो आणि घरामध्ये सुख शांती सुद्धा येते. तिसरा स्तोत्र आहे लक्ष्मी स्तोत्र. नमस्ते तू महामाय श्रीपीठे सूरपूजिते. हे स्तोत्र माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे. दररोज म्हणल्याने
आपल्या घरामध्ये धनवृद्धी जास्त प्रमाणात होते. घरामध्ये पैसा जास्त काळ टिकून राहतो. आपल्या आर्थिक समस्या दूर होतात. लक्ष्मी स्तोत्र पुन्हा ऐका. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते. अनुभव आणि एक कथा. एका भक्ताने दररोज हे 3 स्तोत्र म्हटले. त्याच्यावर भयंकर म्हणजे खूपच कर्ज होते. 21 दिवसातच त्याला नोकरी सुद्धा मिळाली. 40 दिवसामध्ये त्याचे कर्जही कमी झाले. हे श्री स्वामी समर्थांची कृपा नाही तर मग काय आहे बरं? मैत्रिणींनो, हे 3 स्तोत्र तुम्ही रोजच म्हणा. 21 दिवस न थांबता करा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल होईल. हे स्तोत्र अजिबात मिस करू नका. व्हिडिओमधून थोडीशी माहिती भेटली असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप द्या. असेच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर भक्तिमय चॅनलच्या जॉईन बटनावरती क्लिक करून एक छोटासा सपोर्ट नक्कीच करा. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी 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 समर्थ. धन्यवाद.